नमस्कार मंडळी. तर आज आमच्या गावामध्ये आले होते आदिवासी विभागातील साहेब लोक. तर त्यांनी आदिवासी विभागामध्ये ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्या योजनेबद्दल आम्हाला त्यांनी काही माहिती दिलेली आहे. तर या योजनेमध्ये वैयक्तिक म्हणजे एकासाठी 50,000पर्यंत योजना आहे आणि जे आदिवासी महिलांचे बचत गट आहेत त्यांना 7.5 लाखापर्यंत या योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. तर या योजनांची वेबसाईट, त्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर चला आता आपण पाहूया या योजनेबद्दलच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ. जे सर्वात जास्त चालणारी स्कीम आहे ते विविध व्यवसाय योजना म्हणून आहे. याच्या अंतर्गत असं आहे की तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कोणता पण व्यवसाय करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही पानटपरी करू शकता, ब्युटी पार्लर करू शकता, त्याच्यात किराणा दुकान करू शकता आणि हे भाजीपाले वगैरेचं दुकान लावू शकता, हे करू शकता किंवा छोटंसं हॉटेल वगैरे लावू शकता. 50,000 आपल्याला मिळणार. जर तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही लावून काहीतरी तेवढं थोडंसं मोठं करू शकता. पण त्या योजनेचं स्वरूप तेवढंच आहे, 50,000 पर्यंत तुम्हाला दिलं जाईल. 50,000मध्ये असं आहे की त्याच्यामध्ये 85% म्हणजे 42,500 रुपये शासन देते आणि 7,500 तुम्हाला अगोदर जेव्हा योजना मंजूर होईल तेव्हा तुमच्या नावाने पत्र येईल, तुम्हाला ते शासन पावतीद्वारे ते भरावे लागेल आणि तसे 7.5 आणि शासनाचे 42,500 असे मिळून 50,000 तुमच्या अकाउंटला डेबिट होतात. तर याच्यामध्ये आता सर्वप्रथम लागणारे जे दस्तावेज आहे, दस्तावेज आता भरपूरसे कॉमन कसे आहे की कास्ट कॉमनच आहे. कोणत्याही योजनेला गेलं तर कास्ट तुम्हाला लागते, उत्पन्नाचा दाखला लागते, रहिवासी दाखला लागते, त्याच्यानंतर आधार कार्ड लागते, त्याच्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड लागते. आता काही योजना ते पाहून त्याचे मग काही डॉक्युमेंट्स चेंज होतात. जसं आता सिलाई योजना, हे सिलाई मशीन, 3-in-1 सिलाई मशीन, पिको फॉल सिलाई मशीन नाही का, ते 15,000ची स्कीम. त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट जास्त असं आहे की त्याच्यामध्ये प्रमाणपत्र, जे सिलाई तुम्ही केलं, शिलाईचं काम केलं नाही का, त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. कोणत्या संस्थेद्वारे किंवा तुम्ही ITI म्हणून केलं असेल त्याचा तो प्रमाणपत्र जोडा लागतो. तसेच जशी वेगवेगळी स्कीम आहे तसं वेगवेगळं थोडंसं एक डॉक्युमेंट जास्त लागणार. बाकी हे सर्वच लागणार. कास्ट लागणार आहे तुम्हाला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक झेरॉक्स आणि एक अजून आहे ग्रामपंचायतचा ठराव. ग्रामपंचायत असा ठराव देईल की बा हे आमच्या गावातील व्यक्ती किंवा ग्रामपंचायतीतील व्यक्ती आहे, यांना ही स्कीम खूप आवश्यक आहे आणि यांना मंजूर करण्यासाठी हरकत नाही. म्हणजे एक प्रकारचा ना हरकत लागत. तो याच्या अंतर्गत आहे की पेसा आहे. पेसा ॲक्ट माहीत आहे तुम्हाला. पेसा ॲक्टच्या अंतर्गत ग्रामसभेमार्फत कोणताही जर तुम्हाला लाभ द्यायचा राहिला, कोणतंही काम झालं तर ग्रामसभेची अगोदर पहिले परमिशन लागते. ठीक आहे मॅडम. तर त्या अनुषंगाने शासनाने हे इथं घेतले की कोणताही जर लाभ द्यायचा राहिला तर अगोदर तुमची ग्रामपंचायत त्याला मंजूर करेल किंवा मान्यता देईल किंवा नारकत देईल. त्याच्यानंतर ही बाकी योजना आम्ही शासनामार्फत तुम्हाला. आता याच्यामध्ये तुम्हाला विविध व्यवसायाची योजना समजली असेल. त्याच्यानंतर आता सिलाई मशीनची आहे, मिनी आटा चक्की आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी ताळपत्री आहे, काटेरी तार आहे. काटेरी तारमध्ये आता जाडीचे ताळ बसवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर झटका मशीन ते बसवू शकता. म्हणजे विविध प्रकारच्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याच्यात बसवू शकता. पण ते योजनेचं नाव आहे काटेरी तार योजना, ताडपत्री आहे. तसंच मग शेतकऱ्यांसाठी निरीक्षण किंवा जे वन्य प्राण्यांपासून संरक्षण किंवा त्यांचं बचाव करण्यासाठी नाही का मचान योजना आहे. मचान आहे ती 30,000ची योजना आहे आणि हे सर्व नाही का 85%वर आहे. आणि जे आदिम जमाती आहे त्यांना 100%, त्यांना काही भरायची आवश्यकता नाही राहील. आणि जे इतरचे आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोंड येते, माना येते, प्रधान आहे, जे अनुसूचित जमातीमध्ये येतात त्यांना 85% अनुदान. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला हे जे योजना फॉर्म भरायचं आहे हे ऑनलाईन आहे. ऑनलाईन आम्ही तुम्हाला आता कोणाकडे देऊ, जेवढी काही त्या योजनेवाईच नाही का 15% जे निधी जेवढी आहे तेवढी तुम्हाला भरून ही योजना मंजूर करून. त्याच्यानंतर आता जसं योजना मंजूर झाली तर त्याच्यावर काय होणार आहे की तुम्हाला अगोदर साहित्य खरेदी करायचं. साहित्य खरेदी करून GSTचं बिल द्यायचं. सपोज आता तुम्हाला समजा तुम्ही किराणा दुकानचं योजना घेतली विविध अर्थसाहेबमध्ये, त्याच्यामध्ये कोणतीही घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जे आवडेल ते व्यवसाय कोणत्याही प्रकारचे. मग याच्यामध्ये असं वेगवेगळ्या सेपरेट योजना केली आहे. ब्युटी पार्लरची योजना केली आहे, शिलाई मशीनची सेपरेट केली आहे. परंतु ह्या योजनेमध्ये असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते घेऊ शकता. तर याच्यामध्ये आता जसं तुम्ही योजना तुमच्या नावानं मंजूर झाली तर तुम्ही साहित्य घ्यावं लागेल. ते साहित्य घेऊन तुम्हाला सेटअप करावं लागेल. जसं किराणाचं आहे तसं किराणाचं तुम्हाला
करायला लागतो. GST बिल 50,000चं आहे, 50,000वर GST नाही लावायची. GST पकडून 50,000चा बिल करायचं. 50,000चा खाली नाही करायचा, 50,000चा 1-2 रुपये जास्त वाढून द्यायचा, जेणेकरून तुमच्या अकाउंटला 50,000 येईल. जर 50,000चा कमी केला, जसं 49,500 तर ते 49,500 तुमच्या अकाउंटवर येईल. जास्त केला तर जास्त तर नाही येणार, पण तो तुम्हाला एक्झॅक्ट तेवढा अमाऊंट तुमच्या 50,000 तुमच्या अकाउंटवर येणार. ते तुम्ही सादर केला बिल, त्याच्यानंतर आमचे आदिवासी निरीक्षक येतात, चेक करतात, फोटो काढतात, तुम्ही व्यवस्थित लावला की नाही, त्या दुसऱ्याचे तर दुकान नाही दाखवता किंवा कोणतं साहित्य, जसं तुम्ही आता ब्युटी पार्लर किंवा तुमचं मिनी आटा चक्की वगैरे घेतली असेल तर दुसऱ्याची तर नाही दाखवत किंवा जुनी तर नाही दाखवता. हे चेक करल, ते शहानिशा करल, त्याच्यानंतर तो आपला रिमार्क देईल, तो आपला ना हरकतचा शेरा देईल, हरकत आहे की ना हरकत, त्याच्या आधारावर तुमचा पुढील एका हप्त्यात मिनिमम एका हप्त्यात तुमच्या अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर. हे आहे म्हणजे कॉमन आहे. मी तुम्हाला वैयक्तिकची सांगता वैयक्तिक आणि तसंच सामूहिकसाठी पण. तर वैयक्तिकमध्ये हे झालं तुमचं. आता सामूहिकची तुम्हाला योजना सांगतो मी. आमच्याकडे योजना मंजूर झाल्या आहे सामूहिकसाठी. सामूहिक म्हणजे हे गटाची योजना, गट किंवा स्वयंसंस्था जे आहे त्याच्यासाठी. तर ह्या वर्षी जे आम्हाला योजना मंजूर झाल्या आहेत त्याच्यामध्ये आदिवासी बचत गट किंवा आदिवासी स्वयंसेवा संस्था यांना स्वयंरोजगारकरिता बिचात केंद्र डेकोरेशन तुम्ही लावू शकता, डेकोरेशनचा व्यवसाय करू शकता. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये एक अजून मोठी योजना आहे. याच्यामध्ये जसा आता वैयक्तिकला सांगितलं मिनी आटा चक्की. आता याच्यामध्ये सामूहिकमध्ये पण आटा चक्की आहे. आटा चक्की, मिरची कांडप यंत्र, दाल मिल, राईस मिल, हळद मसाले कांडप यंत्र, हे आहे तुमची योजना. आता हे जे बिचार केंद्राची आहे 5 लाखाची योजना आणि जे मिरची कांडपची आहे हे 7.5 लाखाची योजना. राईस मिल त्याच्या अंतर्गत अजून हे आता मी सांगितलं होतं 2-in-1 शिलाई मशीन यंत्र. ही वैयक्तिकची योजना 15,000ची योजना आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2-in-1 हे घ्यायचं आहे, पिको फॉल प्लस शिलाई मशीन, हे 15,000ची आहे. त्याच्यानंतर आता पहा एक खूप चांगली सुंदर योजना आहे, वैयक्तिकचीच आहे. तर विविध व्यवसाय आहे आणि प्लस अजून एक सेपरेट योजना केलेली याच्यामध्ये आहे. तरुणांसाठी फोटोग्राफी व्यवसाय करण्यासाठी कॅमेरा व फोटो प्रिंटर खरेदीसाठी 50,000ची स्कीम आहे. प्रोसेस तेच राहील की तुम्हाला योजना मंजूर झाली का 15% जमा करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला साहित्य खरेदी करावं लागेल आणि ते साहित्य खरेदी करून बिल सादर करावं लागेल. बिल सादर केला का आमच्या आदेश चेक करल बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांच्या शेऱ्यानुसार ते फोटो काढून त्याच्या शेऱ्यानुसार तुमच्या अकाउंट पैसे ट्रान्सफर केले जाईल. जर तुमचा नॅशनलाइज बँकचा अकाउंट नंबर असेल तो. आता याच्यामध्ये हे काटेरी तार, जाडीचे तार वगैरे सांगितले आहेत तुम्हाला योजना. एक अजून एक चांगली योजना आहे याच्यामध्ये हे अन्नधान्य साठवणूक गुरेढोरे व निवाराकरिता टीन शेड उभारण्याची योजना. पण याच्यामध्ये एवढंच आहे की आता हे वैयक्तिक योजना आहे की याच्यामध्ये आता प्रॉब्लेम असा आहे की वैयक्तिक GR म्हणते की आम्हाला 50,000च्या वर मला देता 50,000 टीन शेड होईल का. तर हे आता तुम्हाला एवढं लक्षात ठेवावं लागेल की हे तुम्हाला थोडंसं सहाय्य करण्यासाठीच देतं. याच्या अगोदर आम्ही ई-रिक्षाची एक योजना काढली होती. त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम झाला होता. ई-रिक्षा आताच्या कंडिशनमध्ये कमीत कमी 1.5 लाखाचं. पण आमचं शासन निर्णय म्हणते की वैयक्तिकला 50,000 आणि सामूहिकला 7.5 लाखपर्यंत मर्यादा आहे. म्हणजे 50,000च्या वर ते वैयक्तिकमध्ये जातात, 50,000च्या खाली हे सर्व ते 50,000च्या वरचे सामूहिकमध्ये जातात, 50,000च्या खाली वैयक्तिकवाले आहेत. आता याच्यामध्ये असं आहे की आम्हाला डिमांड येते. असं आम्ही आता तुमच्याकडून डिमांड घेऊन जाऊ कोणती योजना तुम्हाला आवश्यक आहे म्हणून, तसे आम्ही डिमांड घेतो. आता काही लोकांनी सांगितलं की बाबा गोरेढोरे आणि अन्नधान्य साठवण्यासाठी आम्हाला हे पाहिजे टीन शेड. टीन शेडमध्ये आता हे आहे वैयक्तिकसाठी योजना. सामूहिकसाठी तर नाही देऊ शकत का 4-5 लोक मिळून करावा. तर हे त्याच्यामुळे आता आम्ही काय केलं, योजना आता हे प्रारंभिक तत्वावर मांडलेली आहे, ही मंजूर होऊन आली की आपण याचा आता रिझल्ट पाहू. हे फक्त याचे 10 लाभार्थी 10 लाभार्थी आता पाहू की त्याच्यामध्ये काय होते. काही त्याच्यामध्ये काही त्रुटी येत असेल, त्याचं काही अडचणी येत असेल तर ही योजना बंद होऊन जाईल. तर ही योजना आहे.
सांगण्याचं तात्पर्य 3 शेड्यूल. मी सांग तुम्हाला बोलायचं चान्स देतो, माझा पहिले खाऊ द्या, मग तुम्हाला चान्स देतो, पूर्ण चान्स भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता अजून एक आहे दिव्यांग जे आहे, दिव्यांग लाभार्थी यांच्याकरिता व्यवसायाकरिता 85 व 100% अनुदानावर हे अर्थसहाय्य. त्याच्यामध्ये तो दिव्यांग व्यक्ती आपल्या आवडीनिवडीनुसार तो आपला कोणताही व्यवसाय करू शकतो. याच्यामध्ये हे सेपरेट दिव्यांगसाठी. आणि ते स्कीम आहे विविध व्यवसाय, त्याच्यामध्ये पण दिव्यांगचा महिलाचा 33% कोटा राहते, पण हा आता अजून सेपरेट केलेला आहे, सेपरेट याच्यासाठी. त्याच्यानंतर आता पुन्हा आता जसं आता आपला आता लग्नाचा सीझन आहे, याच्यामध्ये पत्रावळी द्रोण वगैरे आपण म्हणतो, तर हे बचत गटासाठी एक योजना चांगली आहे. याच्यामध्ये हे 5 लाखाची योजना आहे की तुम्हाला कागदी पत्रापासून प्लेट, द्रोण, ग्लास तयार करण्यासाठी मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 5 लाखाची योजना आहे गटासाठी. गट असो किंवा स्वयंसेवी संस्था असो, तुमचा बचत गट असो, महिला बचत गट असो, पुरुष बचत गट कोणासाठी. त्यानंतर आहे तुमचा मालवाहक 4 चाकी. मालवाहक म्हणजे जसं आता तुम्ही झाला बुलेरो वगैरे 407 वगैरे नाही का, ते हे आहे तुमची 7.5 लाखाची योजना. तर हे गटासाठी आहे योजना, कारण की 50,000च्या वर आहे. हे गटासाठी गट पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आणि एक आहे चांगलं अजून पुन्हा एक हे आहे हॉटेल उपहारगृह बनवण्यासाठी. आता तुमचा रोड हा चालते, इथे तुम्हाला हॉटेल वगैरे टाकायचं असेल तर हे याच्या अंतर्गत 5 लाखाची योजना आहे आपल्याला. ही गटासाठीच आहे. आता आम्ही मागं एक वेळा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये पेनला गेलो होतो. पेन प्रकल्प कार्यालय आहे आमचा, तर तिकडं कातकरी समाज जास्त आहे. तर तिथं आम्ही गेलो, तिथं व्हिजिट दिली होती एका 2 वर्षा अगोदर. तर त्यांना ते हॉटेलचं हे व्यवसायासाठी त्यांना ते अर्थसहाय्य दिलं 5 लाखाचं. जबरदस्त त्यांनी ते तिथं हॉटेल हे केलं, म्हणजे गाव खेड्यातच आहे तिथं. बढिया त्यांनी हे बांबूचे वगैरे मस्त डेकोरेशन केलं, बांबूची छत आहे, वरून मस्त गवताचं हे लावलेलं आहे. खूप छान असं वाटतं तिथं बढिया, की खूप व्हिजिटर लोक येतात तिथं आणि खूप चालते त्यांचं हॉटेल. आणि त्यांचं आता म्हणणं आहे की वर्षाचे ते जवळपास त्याच्यापासून म्हणजे सर्व खर्च वगैरे काढून 15 ते 20 लाख त्यांना प्रॉफिट होईल. आणि ते 10 बायांचा त्यांचा गट आहे. आणि 15 ते 20 आम्ही गेलो तिथं, जेवण खावण केलं, सर्व काही नाही का, खूप चांगलं असं वाटलं. व्यवस्थित त्यांना ते स्कीम राबवली. तुम्ही आता हे मी स्कीम सांगत आहो, पण मेन म्हणजे तुम्ही स्कीम कशी राबवता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती त्याचा फायदा घेऊ शकता. काही आम्ही असं पाहिलं आहे की फक्त नाव मात्र स्कीम घेतात, 1 वर्ष चालवतात, दुसऱ्या वर्षी त्याचा नामोनिशाण नाही राहत, दुसऱ्या वर्षी गेलं. त्याच्यानंतर अजून एक चांगली आहे स्कीम महिलांसाठी किंवा लघु उद्योग करणाऱ्यांसाठी, अगरबत्ती बनवण्याची जे मशीन वगैरे घेण्याचे साठी 3 लाखाची योजना आहे. अगरबत्ती व्यवसाय, जसं कोणी आपण घर बसल्या अगरबत्ती लघु उद्योग करतात, पापड बनवता आहे का नाही, त्याच्या अंतर्गत काही ते बघा ते आता आपण गावखेड्यावर विकतात, स्नॅक्स वगैरे म्हणतात नाही का, पापड वगैरे कुरकुरे वगैरे ते तयार करतात नाही का. त्याच्याच प्रकारचं हे याच्यामध्ये अगरबत्ती बनवण्याची मशीन खरेदी करण्यासाठी 3 लाखाची ही योजना आहे. 85 व 100% अनुदान. ठीक आहे. हे आता तुम्हाला त्याच्यानंतर अजून शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचनची योजना आहे. 30,000ची योजना आहे, वैयक्तिकची आहे. ते तुषार सिंचन, त्याच्या अंतर्गत पाईप वगैरे नाही का तुम्हाला खरेदी करायचं आहे, त्याचं बिल द्यायचं आहे आणि त्याचं मग तुमचं हे झालं का, तपासणी वगैरे झालं का, तुमच्या अकाउंट तेवढे पैसे टाकले. आता मी तुम्हाला गटाचे डॉक्युमेंट्स काय लागतात ते नाही सांगितलं. गटाच्या डॉक्युमेंट्समध्ये आता सर्वांची कास्ट वगैरे लागेल, आधार कार्ड लागेल, उत्पन्नाचा दाखला वगैरे लागेल, उत्पन्नाचा दाखला लागेल आणि ग्रामपंचायतचा ठराव लागेल, गटाचा पॅन कार्ड लागेल आणि गटाचा नॅशनलाइज अकाउंट नंबर. जसं कोणत्या SBIचं अकाउंट झालं, महाराष्ट्र बँकचं झालं, नॅशनलाइज जे बँक आहे त्या बँकचं तुमचा अकाउंट नंबर लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड काढलं पाहिजे गटाचं. आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची अशी आहे की आता कास्टचं आम्हाला सर्वात जास्त प्रॉब्लेम असं येते की जसं महिलांचा गट झाला किंवा महिला व्यक्ती टाकतात अर्ज, तेव्हा कास्टमध्ये काय होते की आपण
माहेरचे कास्ट, जसं आता लग्न होऊन आले तर माहेरची कास्ट जोडतात. तर आपल्या योजनाचा उद्देश कसा आहे की अनुसूचित जमातीला दिलं पाहिजे. तर होऊ शकते कदाचित का कोणी अदर कास्टच्या आपल्या याच्यामध्ये लग्न होऊन आल्या आहे का नाही, तर त्यांच्यासाठी आपण काय करतोय की म्हणजे जसं त्यांना ॲफिडेविट करून मागतो, त्याची जसं कास्ट नाही राहील किंवा मग कास्ट त्याच्या माहेरच्या नावाचं राहील, तर माहेरच्या नावाचं राहिली तर त्याच्याकडून आपण एक मॅरेज सर्टिफिकेट घेतो. जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर आपण 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर त्याचं लिहून घेतो की माझं माहेरचं नाव हे होतं आणि माझं लग्न झाल्यावर नाव ते चेंज झालं आणि दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे असं करून. जर एखाद्याचं समजा कास्टच नाही आहे तर ते आपण त्यांना त्याच पद्धतीनं 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर लिहून घेतो की माझी कास्ट नसल्यामुळे मी माझ्या कुटुंबातील मुलाची, भाऊची, पतीची, पत्नीची ज्याची काय जोडत आहो आणि ही माझी जात समज नाही असं म्हणून ते आपण लिहून घेतो. तर हे अशा प्रकारच्या आपल्या NP अंतर्गत योजना चालत असतात. त्याच्यानंतर आहे आता घरकुलची योजना. घरकुलची योजना अंतर्गत आमच्याकडे फॉर्म आहे, आम्ही फॉर्म मॅडमकडे देतो. 2च फॉर्म आहेत आमच्याकडे. आता सर्वकडे दौरा लागल्यामुळे फॉर्म आमच्याकडे कमी भेटले आहे, तर तुम्हाला 2 फॉर्म देतो आहे, त्याचे तुम्ही झेरॉक्स मारून तुम्ही ते करू शकता. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स लागलेच आहेत. त्याच्या अंतर्गत तुमचं नजीकचे कार्ड मी सांगतो त्याच्याच मागं लागलेच आहे. नजीकचे कार्डचे 2 पासपोर्ट लागणार आहे तुम्हाला, रहिवासी दाखला लागणार आहे, SDMचा जातीचा दाखला लागणार आहे. जर जातीचा दाखला तुमच्या ज्या नावानं तुम्ही करता अर्ज त्या नावाचा दाखला पाहिजे, ठीक आहे. नसं आता मी सांगितलं तुम्हाला त्या लेडीज लोकांचं काय होते की ते माहेरचा दाखला जोडतात, माहेरचा दाखला जोडताना त्यांचं नाव चेंज होऊन जाते. ते जे आता म्हणजे लग्न झालेल्या नावानं ते अर्ज टाकतात मग माहेरचा कास्ट सर्टिफिकेट जोडतात, त्याच्यामध्ये त्यांचा सरनेम पूर्ण चेंज होते, फक्त नाव बरोबर राहील. त्या अनुषंगाने आपण ते 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर बनवायचा की हे माझं माहेरचं नाव होतं आणि हे आता लग्न झालं माझं नाव चेंज झालं आणि हे दोन्ही नाव एकच आहे म्हणून. आणि ते नाही झालं तर तुमच्याकडे जर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते जोडू शकता, कारण की मॅरेज सर्टिफिकेट दोघांची नाव असतात, म्हणजे नवरदेवचंही नाव असते, नवरींचंही नाव असते. त्याच्यामध्ये आता जसे डॉक्युमेंट्स दिले आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे डॉक्युमेंट जोडायचे नाही. पासपोर्ट साईज हे 2 पासपोर्ट साईज फोटो लावायचे, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, जागा स्वतःच्या नावावर नसल्याचं प्रमाणपत्र, तुम्हाला काय म्हणतो आखीव वगैरे त्याच्यावर सर्व असते, किती बाय किती जागा आहे. कमीत कमी तुमच्याजवळ 269 चौरस फूट, म्हणजे हे आपण जेवढं बसला एवढी जागा पाहिजे. 269 चौरस फूट एवढी जागा पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, तहसीलदारांचा, ग्रामसभेचा ठराव. ग्रामसभेचा प्रत्येक योजनेसाठी ग्रामसभेचा ठराव तुम्हाला लागणारच आहे. शिधापत्रिका, तुमचं रेशन कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्ड आणि एक बँक पासबुकची झेरॉक्स, ठीक आहे. इथं रद्द केलं, धनादेश क्रमांक केला आहे, पण आम्ही इथं ऑप्शनमध्ये केलेलं आहे बँक पासबुकची झेरॉक्स, कारण की आता प्रत्येकाकडे हे नाही राहत, आपल्याकडे चेकबुक नाही राहत ना, त्याच्यामुळे ते केलेलं आहे, ठीक आहे. हे योजना ग्रामीण आणि शहरी अशा 2 प्रकारे राबवल्या जातात. ग्रामीणमध्ये आपण 1.5 लाखपर्यंत देतो. आम्ही तिथं वाढवण्याचा प्रस्ताव टाकलेला आहे 2 वर्ष अगोदर, पण अजूनपर्यंत 24 पासून आमच्याकडे अजून काही मंजुरी नाही आलेली आहे. आम्ही कमीत कमी 3 लाख करावा म्हणून आम्ही पत्र पाठवलेलं आहे. शहरीसाठी 5 लाख आणि ग्रामीणसाठी 3 लाख, कारण की आता 1.5 लाखामध्ये काहीच नाही होत, तुमचं फाउंडेशनच होतं सर, तर ते आम्ही वाढवण्याचा प्रस्ताव केलेला आहे. आता सध्या आमच्याकडे शहरीची मंजुरी आलेली आहे. तुमचे कोणी ओळखीचे बोलवायचे असेल तर त्यांना टाकायला नाव ओरडायचं तुमपर्यंत आमच्याकडे वेगळी फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर अजून पुन्हा एक महत्त्वाची स्कीम आहे, तुम्हाला असं आवडेल की स्वाभिमान सबलीकरण. याच्या अंतर्गत असे आहे की जे भूमिहीन आणि दारिद्र्य रेषाखालील जे हे आहेत शेतकरी, त्यांच्याकरिता आपण काय करतो आहे की कोरडवाहू, ज्याचं म्हणजे पाण्याचं जास्त साधन नाही, ते 4 एकरपर्यंत शेती देतो आणि जर ओलीत असेल तर त्याला आपण 2 एकरपर्यंत शेती देतो. आणि शेती हे तुमच्या एरियातलीच असेल की तुमच्या एरियातली कोणी वन विभागाची असेल किंवा कोणी विकत असेल तर त्यांच्याकडनं आपण ते घेतो आणि ते तुमच्या नावावर ट्रान्सफर करतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही, तुम्हाला का. तर त्याच्यासाठी 2च निकष महत्त्वाचे आहे की भूमिहीन असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ते BPL धारक असायला पाहिजे, ठीक आहे. बाकीचे डॉक्युमेंट्स ही सर्वात चांगली योजना आहे. तुम्हाला शेती करायची आहे, शेती तुम्हाला शासन देईल, पण तुम्ही घ्यायचंय तुमच्या नावावर
म्हणत आहे. एवढं 4 एकर शेत आहे. हा. जर ओढीची असेल तर 2 एकर. 2 एकर ऑनलाईन काही हो का? हे सगळं छान आहे. अच्छा, ठीक आहे. 100% अनुदान घेतली आहे ती. याचा काही अर्ज नाही सिंपल एक कागदावर नाही का तुमचे कास्ट सर्टिफिकेट जोडायचं, आधार कार्ड, तुम्ही नाही केलं तुमचं, कोणी? हे आहे रेशन कार्ड, बोलू पुढची जमीन आणि नको पुढे आहे. काय करणार? एक खूपच, अर्धा तुमचं एकर माझी जमीन नको आहे. वगैरे काही जमीन नाही पाहिजे. जमीन काहीच नाही पाहिजे त्याला. नाही ते वरतं का भूमीन तर पाहिजे. भूमी जर आपण टाकून देऊ, नाही केलं आहे ते सातबाऱ्यावर नाही ठीक आहे. आहे आणि बाकीचे आपले त्याच्यात- हा. म्हणजे बाकीचे नाव इकडे नाही का? उपाय लागणार रहिवासी दाखला वगैरे नाही. 4 एकर केलं काय इकडे नसेल आणि तुम्ही नसेल. कंट्रोलचं हो हे नाही पाहिजे. त्याला द्यायला